या 3 चुका टाळल्या तर तुमचा संपत्ती निर्मितीचा प्रवास हा अधिक फायदेशीर ठरू शकतो. चूक नंबर 1, उशिरा सुरू करा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता अगोदर आपण काय करूयात की पैसे कमवूयात पुरेसे आणि मग पुरेसे पैसे कमवल्यानंतर आपण गुंतवणुकीला सुरुवात करूया. मित्रांनो, गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा वेळ. जितक्या लवकर तुम्ही सुरू करता तितकी अधिक संपत्ती लवकर निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कमवायला लागता ना त्या सेम डे तुमचा गुंतवणुकीचा प्रवास किंवा बचतीचा प्रवास सुरू झाला पाहिजे. नंबर 2, त्या ठिकाणी जेव्हा मार्केट पडतं ना तेव्हा मार्केटमधून पळून जाणे, आपली गुंतवणूक काढून घेणे, SIP बंद करणे या प्रकारात. तर मी नेहमी सांगतो की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुम्हाला कमी भावामध्ये वस्तू मिळतात आणि डिस्काउंट चालू असल्यासारखं असतं. मग असं जर असेल तर आपण डिस्काउंट घेणार की पळून जाणार. त्यामुळं मार्केट पडलेलं असताना निघून जाऊ नका. गुंतवणूक तुमची चालू असू द्या, अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊनच ती गुंतवणूक चालू असू द्या. मग तुमचा हा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो. चूक नंबर 3, इतर कोणाचं तरी बघून आपली गुंतवणूक करणं. कोणीतरी सांगितलं, युट्यूबवर कोणाचं तरी ऐकलं, टेलिग्रामवरून एखादी टिप मिळाली, असं काहीतरी कोणीतरी काहीतरी करतंय ते बघायचं आणि आपण देखील करायचं. मित्रांनो, एका 2 माणसाला समजा ताप येतेय, परंतु ताप येणाऱ्या दोन्ही माणसाला एकच औषध लागू पडेल असं काही नसतं. तसंच गुंतवणुकीचं आहे. प्रत्येकाचं जीवन वेगळे, प्रत्येकाचे जीवनातले गोल्स वेगळे आहेत, परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून मग गुंतवणूक करताना एकाला एक लागू पडलं म्हणजे ते तुम्हाला लागू पडेल असं नाही. तर आपण आपली योग्य अभ्यास करून, योग्य माहिती काढून, योग्य मार्गदर्शन घेऊन जर सुरुवात केली तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो. या गुंतवणुकीच्या 3 चुका टाळल्या तर तुमचा गुंतवणुकीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे हे निश्चितच आहे. आणि या चुका किंवा कुठलंही ज्ञान न घेता होणाऱ्या ज्या चुका असतात ते म्हणजे कसं आहे माहितीये का, की डोळे बंद करून गाडी चालवण्यासारखं आहे. तर अशी चूक तुम्ही निश्चित करणार नाही अशी मला खात्री वाटते.